हाय, आज आमच्या अंतराचा बड्डे आहे. सो त्याचीच तयारी चाललेली आहे. जेवण बनवायची तयारी चालू आहे. आता पावभाजीचा आज मेन्यू बनवलेला आहे. तर बघूया कशी बनते पावभाजी. खूप दिवसांनी पावभाजी बनवते, तर कशी होते बघूया. आणि हे बघा ना, इकडे पोरांचा धिंगाणा पण चालू आहे. सगळेजण शर्विल वगैरे खेळत आहेत, तर त्यांचा धिंगाणा चालू आहे. हे बघा, इकडे ना पावभाजीला फोडणी घातली होती आणि बाकीची ना सगळी मी तयारी करून ठेवली होती. जे पण पावभाजीला लागतं ते आलं लसूणची पेस्ट, टॅमॅटोची पेस्ट, हिरवे वाटाणे उकडून हिरवे वाटाणे टाकल्यामुळे ना पावभाजीची टेस्ट खूप चांगली होते. आणि बेडगी मिरचीची पेस्ट करून थोडीशी रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी बनवली होती. काही मस्तपैकी इकडे रेडी झालेली आहे. एकदम पूर्ण बड्डे गर्ल रेडी झालेली आहे. आणि इकडे फायनली पावभाजी रेडी झालेली आहे. आता फक्त त्याला ब्लेंड करायचं आहे सगळं टाकल्यानंतर. झिरो कट मारला पूर्ण त्याला 3-4 महिने कापायला नाही 5 महिने लागतात एवढी नाही. काय माहिती काय. इकडे बघ. त्याला काय सगळं मोठं तुला देऊ. एवढं मोठं देते तुला. दादाला नको देऊ. तिथं पण जेम्स पाहिजे अरे त्याला तिला फुकू दे. हा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अंतरा, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे. नाच पिजामा पकड़ के पट्टे. हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे. आज तो पार्टी जब तक फटते. नाच पिजामा पकड़ के पट्टे. साल पुरानी हो गई तेरी अलग जवानी. ए सगळं नको ना यार. ए सोड. हे बघा, इकडे बच्चा पार्टी पावभाजी खा रहे हैं. पुष्कर, पावभाजी कशी झाली? अर्चित, कशी झाली? चांगली झाली. घरातले सगळे इथे पुढे बाहेर हॉलमध्ये जेवत होते. बच्चा पार्टी इकडे जेवत होती. अंतराना बड्डे गर्लना ती शर्विलला पण भरवत होती आणि इकडे आम्ही पण जेवून घेतलं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ना, नक्की कमेंट करून सांगायचं. लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे.